नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला एक सुंदर अशी हँडबॅग शिकवणार आहे, शोल्डर बॅग शिकवणार आहे। 1-2 दिवसाच्या प्रवासासाठी जाण्यासाठी आपल्याला ही बॅग वापरता येऊ शकते। खूप सुंदर आणि सोपी अशी ही बॅग आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता ही मोठ्या साईजची हँडबॅग शिवण्यासाठी मी हे 2 पीस घेतले आहे। आतमध्ये मी राईस बॅग लावली आणि खालती मी अस्तर जॉईन केला आणि चारी बाजूने इथे शिलाई मारली। आता ह्याचं माप मी सांगते तुम्हाला। आता ह्याचं माप आहे 20 इंच बाय 14 इंच। ठीक आहे, 20 बाय 14 इंचचं हे माप आहे। आता काय करायचं, याचं मधोमध दुमडायचं, असं याचा मध्य भाग घ्यायचा आणि इकडच्या कोपऱ्यावरनं 2 इंच मार्किंग करायचं आपल्याला। किती इंच मार्किंग करायचं? 2 इंच। 2 इंच मार्किंग केलं ना, तिथे पट्टीने ना आपल्याला असं तर कॉर्नरला म्हणजे ह्या कोपऱ्यापर्यंत जोडून घ्यायचं आणि इथं आपल्याला हे कट करायचं। असे हे दोन्ही भाग आपल्याला कापून घ्यायचे। हो का, आता असे हे दोन्ही भाग मी कापून झाले। तिथनं वरती 2 इंच मागून असं तिरकी लाईनमध्ये हे 2 भाग मी कट करून घेतले। आता मी असे हे 2 बंद शिवून घेतलेले। त्याचं माप आहे 21 इंच बाय 1 इंच। असे हे 2 बंद मी शिवून घेतले। आता काय करायचं, हे दोन्ही बंद आहेत ना, आता तिथून 5 इंच अंतर घ्यायचं आणि इकडच्या बाजूने पण 5 इंचचं माप घ्यायचं। दोन्ही बाजूने 5-5 इंच घेऊन हे बंद आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहेत। हो का, असे हे दोन्ही बाजूला बंद शिवून घ्यायचे आहेत। ठीक आहे, आता अशा प्रकारे माझे बंद लावून झाले आहेत दोन्ही बाजूला। आता ना इथे मी चेन लावणार बघा। आता अशी चेन घेतली आहे मी त्या मापाची आणि ती उलगडून आपण इथे लावून, तिथे एक साईड आणि इथे एक बाजूला दुसऱ्या बाजूला चेन लावून घेणार आहोत। चेन लावून झाली आहे, पण मी चेनीमध्ये रनर आत्ताच नाही घालणार आहे बघा। आता पुढे काय करायचं आहे, आता मी अजून एक असा पीस घेतला आहे। त्याचं माप सांगते तुम्हाला। तो घेतलाय 14 बाय 6 इंच। हा पीस आहे ना 14 बाय 6 इंचाचा घेतलेला आहे। आता ह्याचा बरोबर आहे ना मधोमध ना असा आपण थोडासा त्रिकोण कापून घेणार आहोत। मधोमध मध्य काढून घेतले आपण। आता काय करायचं, ह्याचा पण त्याच्या प्रकारे मध्य काढून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं आपलं आता हे ना, आता इथे असं हे शिवून घ्यायचं आपल्याला। हा मध्य इथे इकडं आणि त्या बाजूला ती साईड, ह्या बाजूला ती दुसरी साईड आपण शिवून घेणार आहोत। बघा, असं हे करून तिथे एवढंच असं शिवून घेणार आहोत। ठीक आहे, मग आता अशा पद्धतीने हे मी शिवून घेतलं आहे आणि वरने ना इथे दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे बरं का। आता मी ह्याच्यामध्ये रनर घालणार आहे। आता रनर घालून झाल्यानंतर पद्धतीने आता काय करायचं आपल्याला, हे उलटं टाकायचं। आता उलटं केलं आपल्याला इथून शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूने। आता इथून शिलाई मारून झाली ना की हे जे कॉर्नर आहे
ते आपल्याला आता हे सरळ भाग आता मी शिवून झालं तुम्हाला दाखवते. हे कॉर्नर कशी शिवायचं ते कडेला दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची. तर अशा पद्धतीने मी कडेने शिलाई मारून घेतलेली आहे. 2-2 शिलाई मारा ह्याच्यावर, म्हणजे हे तुमचं उसवणार नाही. ठीक आहे, नाही तर तुम्ही ह्याला पायपिंग केली तरी चालेल. आता काय करायचं आहे बघा, हे जे कॉर्नर आहे ना, हा कॉर्नर आपल्याला इथे असं शिवून घ्यायचा आहे. दोन्ही पण कॉर्नर आपल्याला हे असे शिवून घ्यायचे आहेत. ठीक आहे, कॉर्नर पण माझे शिवून झाले आहे. आता मी आहे ना बॅग सरळ करते. आता अशा प्रकारे माझी ही बॅग तयार झालेली आहे. आतमध्ये तर तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे. आता ही चेन लावून झाली छान मस्तपैकी. जर तुम्हाला 1-2 दिवसासाठी कुठं बाहेर जायचं असेल तर 1-2 दिवसाचे कपडे ह्याच्यामध्ये आपण घेऊन जाऊ शकतो. आता खालचा बेस पण एकदम छान असा मोठ्या प्रकारे तयार झाला आहे. कशी वाटली बॅग? मग छान आहे ना. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.